मी तयार झालेले आहे. आम्ही चाललेलो आहोत गावी. पण यावेळेला गावाला जाताना आनंद जास्त आहे, कारण का तुमचे दादा पण यायला लागलेत सोबतला. तुम्ही म्हणताल यांचं काय केलं, हे बघा पोपटाला कसं बघत बसलंय. जरा तिथं ठेवलाय. पोपटाचं काय पिक्चर सोडत नाहीये. तुम्ही जरा यांचं काय, तर मी जसं तुम्हाला दाखवलेलं आहे की दोन मामींचा म्हणजे उल्लेख कायम करते व्हिडिओमध्ये, जे आमचे शेजारचे आहेत. तर त्या बघतो म्हणलेल्या आहेत, जेवण सकाळ संध्याकाळचं त्यांना घालतो म्हणलेले आहेत. म्हणजे ते एक मला टेन्शन फ्री झालं की बाबा म्हणजे बघतात ते, कारण त्यांच्याकडे पण ऑलरेडी डॉगी आहे, त्यांना ते प्रेम माहीत आहे. कारण ज्यांच्या घरात डॉगी आहे, जे डॉगींना बघतात, जे डॉगींना जीव लावतात, त्यांनाच माहीत असतं की बाबा एक श्वान प्रेम काय असतं. तसं त्यांचं प्रेम आहे, त्यामुळं ते एक मनामध्ये टेन्शन नाही की ते घालतील, बघतील, लक्ष देतील. बाकी तसं तरी इथं काय चाललंय सगळं बघायला CCTV आहेत. तिथं CCTV आम्ही सगळं चेक करू शकतो, बघू शकतो. त्यामुळं त्यांचं बाकीचं काही टेन्शन नाही, फक्त खाण्यापिण्याचं टेन्शन होतं. आणि आता उद्या यात्रा आहे, यात्रा करणार, आणि परवा दादा आणि सागर दोघं पण येणार आहेत, कारण कामवाली कोण थांबत नाही आहेत. मी आता जस्टच, तू पण येणार आहे दिदी म्हणते, मी पण येणार आहे, पण आम्ही राहणार आहे 4-8 दिवस सुट्टीला. प्रत्येक वेळेला तुझ्यामुळं ह्यांच्यामुळं. ते आज एक कमेंट आहे, अगं नुसतं घर काम म्हणते, जगणं कधी करणार, जगणं कधी. मी दादाला तेच म्हणतो, ते नुसतं काम करताय, जगणं कधी, आज एक दिवस जाऊया. सागर पण म्हणला बाबा ज्या दिवशी आहे त्या दिवशी येतो आणि महागार येतो. त्याला म्हणलं पहिला चालायचं, 1-2 दिवस तरी राहा, आराम कर. तसंच दादा आणि सागर आणि किट्टो हे तिघं येणार म्हणतात. ते 2 कामवाली, ही क्लासवाली, आणि आम्ही रिकामो. बरं ऐका, तुम्ही भैयाला, दिदीला आणि सागरला स्टॉपपाशी सोडा. पॅन्टाच्या तोंडात अक्षरशः लाल टपकायला लागल्या त्यांना बघून. ए दिदी पकडते ना, उठ नाही, झडप घालील तो पिंजऱ्यावर. घालू शकतोय, तो पॅन्थर आहे, जर्मन शेपर्ड का शेपर्ड. कसं मागं लागलं ते. वरती पकड, ते भितात, पॅन्थरला भितात. वर जाते का बघा लवकर. अगं तिथं आहे ना बाई, ते बघा आता घरात बसून बसले. ये ना जरा भैयो पटकन चालू करून घ्या 2 जणांनी. ही तर काय जनावरच आहे. पट्टी सारखं नीट तिनंच काढलं, तिनं मम्मीनच की. म्हणजे चांगलं वाटलं नाही असं आत, ते आपण बाहेर चाललो ते आत कसं राहायचं म्हणून तिनं काढली ती उपसून. सागर पहिलं काय म्हणत्या पोरगी, तुम्ही बहीण भाऊ सगळं आमच्या हातात बॅगा देऊन चाललाय, आम्ही काय तुमच्या नोकर आहे का म्हणून. म्हणलं चॉकलेट देत होते, ती म्हणते 100 रुपये वाला पाहिजे. कोण आचारी तुला रसिक आंटीला म्हणायचं तुझा कार्यक्रम आहे, आचार्याची आधीच सोय करायची म्हणा. आणि आम्हालाच बॅगा दिला, ते एवढं 100 रुपये होतं खरं. 32 तारखेला. अरे माझ्या डोक्यात झालं. एवढं काय भरलं रे तेवढं वज असायला. हा काय तुझी भाची त्या मामासाठी तेवढं सुद्धा वज घेऊ शकत नाही. आम्ही आमच्या मामासाठी शेण काढत होतो, गयांचं दारा काढत होतो. हा आणि मार पण आम्ही खात होतो. तुम्ही तुमच्या मामाला धरून पडवताय. काय दिवस आलेत उलट बघा. तुला सांगितले ना 4 व्हीलर बघ म्हणून. आपण नवीन तर घेणार नाहीये, JCB मधून जाऊया. मी आता घ्या म्हणते तर आता तुम्ही घे ना की. हा 4 व्हीलर एक पण रिक्षा नाही म्हणून आता सागरनं त्याच्या ओळखीची गाडी बोलवून घेतली. आली याचं कसं करू त्या. आता तुम्ही आहे म्हणून, तुम्ही आहे सागर आहे म्हणून आहे ना, तिथे एकदम शांत जाणार आहे. काय शांती होणार आहे घरात बघा. ज्या दिवशी तुम्ही गाडीला किक मारून कोल्हापूर गाठचाल त्या दिवशी तिथला मागचा नजारा, शिमगा
रिअल शिमगाच्या घरामध्ये ते पण असतं, खोड्या काढतं हळूच. काय म्हणताय, बरं आहे का? आमचं बरं आहे का? हे चालू आहे. तेच चालूच असतं. जरा गावी जाऊन येणार आहे. कालच्या व्हिडिओला दिलेल्या प्रेमासाठी कमेंटसाठी आभारी आहे. कालचा व्हिडिओ पहिला एक आला, त्याच्यानंतर तो डिलीट केला, मग दुसरा आलेला आहे. कारण काही जणांचे मला पर्सनल मेसेजसुद्धा आहेत की ताई व्हिडिओ का आलेला नाही. तो चुकीच्या वेळी व्हिडिओ आल्यामुळे कदाचित नोटिफिकेशन तुम्हाला आलं नसेल किंवा दिसलं नसेल. असो, आमचा पॉईंट जो ठरलेला असतो तो असतं तावडे हॉटेल. तिथे आम्ही आलेलो होतो. गाड्या एवढ्या फुल, सध्या उन्हाळा म्हणलं की बरेच जण जाता येतात ना, त्यामुळे आम्हाला जागा मिळाली नाही. डायरेक्टली आम्ही उभारून आलेलो होतो. फायनली आम्हाला जागा मिळाला आहे. आम्ही गाडीत आम्ही सीटवर बसली. 1 तास उभा राहून जीव बेजार झाला. नेक्स्ट टाइम येताना 4 व्हीलर घेऊनच यायचं. नाही, मी येत नाही. घे. 6:45 वाजलेत आणि आत्ता गाडी मिळाली. 6:45 म्हणजे आम्हाला 10 वाजणार जत मग. त्या गाडीतनं उतरून आम्ही दुसऱ्या गाडीत बसलो. आता शीट पुढची मिळाली, खिडकी पूर्ण उघडी. सागर म्हटला तो नागज मार्गे जाणार आहे, लय लेट होणार आहे. जतची लागली. कधी उतरलं, कधी आलं, कधी काय. संदीप मामाला ओळखू आलं नाही. काय सांगतोय शपथ? काय ओळखू आलं नाही? म्हणजे ते ओळखू ना संदीप मामा. बघू, गोरापान झालाय, तब्येत कमी झाल्या आणि गोरापान बघ ना अजून आहे ना. तुझं अजून लग्नाला यायचं वय वाटत ना. शपथ ती पोरं फसली ना. कॉलेजचं वाटतंय का? याला तर आहे ना माझे व्हिडिओ असतात, त्याचं काही घेणं ना देणं. चला चला, काय माहित. याला बिस्किट घाल रे. ही आई आहे बाळाची. जाऊन बिस्किट घ्यावं तिथनं 2. हां, थांब नाही येत आहे. सगळीकडे गावभर इसकटायचं कशा पाहिजे आपण सगळ्यांनी. काय दही दही पापड? तू काय आणलास आम्हाला आर्मीतनं खायला? तू काय आणला मला खायला? मला लाडू लागतात. आम्हाला स्वीट मध्ये काय आणलं? सांगितले. तिथं अडकव ना, खाली 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 अडकव ना येड्या. गो ए आरू पकडा येते का? मी घेऊ. बघ माझं डुग्ग्या. आठवण आली डुग्ग्याला माझ्या. आली पण मोबाईल ठेवून येतो का गटरा? मी आले आले. हार्दू खुश झाला. बाकीची कुठे गेली सगळी? शांती. दादा जेवला का? आज ना जेव्हा आम्ही गाडीत बसलो, डबळापूरमध्ये गाडी आली आणि तिथे ना एखाद्याचा पाळीव डॉगी जो होता तो असा रस्त्यावरनं आला. आम्हाला वाटलं पहिला आमच्या गाडीवाल्याची चुकी होती, पण नंतर असं कळलं की समोरचे जे 2 व्हीलरवाले होते ना, त्यांच्या गाडीला धडकून आम्ही ज्या बसलेल्या गाडीत त्याच्या पाठीमागच्या चाकाखाली आलं आणि ते बिचारे तिथंच मेलं. त्यांच्या घरातले आले, खूप पब्लिक जमलेलं होतं. अक्षरशः ड्रायव्हरवर सगळ्यांची फायरिंग सुरू होती, पण चूक त्यांची पण नव्हती आणि जे 2 व्हीलरवाले होते त्यांची पण नव्हती. आणि हे डॉगी बघा, आम्ही आलं की एवढा आनंद होतो ना याला. 3 वर्षातून नात आले. खराब झाल्या का दीदी तू? खराब झालेस का? मग किती खराब झालेस? काय मला काय किती खराब झाल्या पूर्वी? काय अभ्यास आहे. इकडे बघ ना माझ्याकडे. ती कुत्र्याला माया करायला लागली. आजी विचारायला लागली. आजीला बोल. होय का? 10वीच्या याच्यामुळे बघ किती कळा खराब झाल्या का? आता झाले व्यवस्थित. गार आहे का बाई फिल्टरचं? नाही तर रात्रभर थांब 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 देतो खायला. फिल्टरच आहे. हा 3 वर्ष आले काय बघा, आशीर्वाद द्या चांगला. लवकर लग्न होऊ दे म्हणू नका बाबा. दर बस. तोंडात हात घातले रे. चांगली गोष्ट आहे. आत्तू कसं शिकायचं बरं का? कुत्र्यांना भाकरी घालायला आत्तूच शिकायचं. हे बघ कसलं खुश झालंय बघ रसिका. माझा हार्दू पहिला खुश झाला, नंतर ही डॉगी खुश झाला.
तर उशीर अगं आम्ही उशीर येत होतो डफळापूरमध्ये अचानक गाडी थांबली 10 मिनिटं. ही कशाला ही आहेत की लांडगी? ओके चला मी आलेल्या फ्रेश झाले, चेंज केलं, आता बसायचं आहे जेवायला. किती वाजले त्या? उशीर झाला. 9:30 10:30. एवढे घ्या तर ताटं का संपली काय टाकून दिले बाटली कशीच पाण्याची पाणी ग काय हे फिल्टरचं पाणी? फिल्टरचं पाणी घे, जरा थंड पाणी पाहिजे होतं ये. ग. त्याला गा बांधले का काय? थंड पाणी 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 करावं लागतंय का? सागर ए सागर ए बाटली तू संपवली दोन्ही पण? 2 होते. मी 2 आणले होते, हातात माझ्या 2 होते. थोडंसंच मिळालं, एकदम थोडं पाणी मिळालं. थंड आहे. एक काहीतरी गुंडाळायचं, डेरा बिरा आणायचं नाही बे आयडिया. अगं ती संध्याकाळ ठेवली पप्पाकडे दे, आमका मामाकडे दे. रिमोट कुठे आहे? रिमोट कुठे आहे? दंगा दंगा दंगा. अरे, बघत नसेल. मग त्याला काय करायचं? काय म्हणते दीदी बघा, 2 बहिणी तिला बघून बाहेर बसले बाबा. बाहेर खूप बरं वाटतं, एवढं मस्त वाटतं बाहेर वातावरण, वारं मस्त सगळं. इथं झोपायचं आपण सगळे आहे ते, आता मामा ती सगळे आहे ती जेंट्स लोक असल्यामुळे बाहेर झोपाय बरं वाटतंय, नाही तर रिस्क वाटते झोपायला. काही तर येत नाही सोडा, कशाच काय टेन्शन नाही, तरी पण रिस्क वाटते. अजून एक इथं बरं पाहिजे होतं. अरे ते मला पळतून सांगायला लागला मी तर कोल्हा आल्यात कोल्ह लांडगा आहेत ग, पण असं दुसरं काय. असं वाटायला लागलं. दादा झोपलं. एवढी माणसं आले तर त्याला काय करू? आपल्या आपल्या दुनियेत आहे दादा. ओ बसा या, बस खाली, बसा खाली. ए सागर संधू उठा रे. आय 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 त्याची कंबर. अरुण तिकडे सर, सगळी बसा. त्याला आता बाबा ए हरदू तिकडे ताटात नाही ठेव. पप्पी मामाला पप्पी दिली नाही. आई गं, असं कसं चालायचं की आधी. शिरो जा तिकडं. घाल खाली, मला चांगली वाटेल. खंड महाराज खराब होते ठीक. पाणी असतंय, चिंचच नाही चिंचाच. शेरो तर पनीरची भाजी, वरण, दाबेली, पापड. आम्ही पापड खाल्लाय, आम्हाला कशाला. श्रीखंड आवडते म्हणून नाती पुढेच बसली बघा श्रीखंड वाढायला. होय? आम्हाला वाढ की इकडं. सगळ्या घराण्यात पूर्ण खायला श्रीखंड दिदी हावरी. अक्का एक डबा जरी दिला तर ती 5 मिनिटात फस्त करेल. गर्दी. आर्यन खात नाही. व छोटा भीम कुठं बसला हा हा एखादं बस का बायका गाडीवर. हा जावा जावा गाडीवर जाऊन आयब्रोज करून नटून तटून. आणि सासूला काय केलं? सासूची चटणी करा. सासू चटणी करायला पोरं कुठे सोडलेली आहे. एक घेऊन घेतली मी, हा 2 ह्यांच्या संगत. जे संगत त्यांना 3 पोरं पण एका गाडी बसत आहे. हा ती पोरग माझ्या संग घेऊन गेली. 2दा लाईट गेली, ह्या पोराला नुसते मॅगी खाऊन माझ्या संग आला. मग ती कुठं काय तर आणून त्या दुकानात. सागर, संदीप आणि तुमचे दादा त्यांना ह्या वाळल्या, तुम्ही म्हणसाल की वाळलेल्या असतात का ह्या, तर नाही, ताज्याच केलेल्या. पण एवढ्या कडंग या बायका भाकरी करतात ना, मला जमतच नाही खरं सांगते एवढं कडंग करायला. ते एक ट्रॅक्ट असते, लाटून केलेले असतात ना, ह्या भाकरी येईपर्यंत तयार करून ठेवलेल्या होत्या. जेवणं खाणं यांची तयार होती, वाट बघत बसलेल्या होत्या. भाकरी म्हणलं की ह्या तिघांना पण अशी कडक भाकरी खूप आवडते. त्या पापडला तेलच लागते संदीप. हां नको ए आई तू घाल, तुला काय
नाही ते बरं नाही शिल्लक. काय खरं नाही बाबा. हे बाई, सागरू दिवा सेम तुझ्यावर. वंदा काकू परवा आलती. सागरच्यात आणि आयशूच्यात काडी मात्र फरक नाही. खूप दिवसातून आम्ही सगळेजण एका जागी होतो. म्हणजे दरवेळेला तुमचे दादा तर नसायचे किंवा संदीप तर नसायचा. पण आता तसं नाही झालं. आता ना घरातील एक ना एक मेंबर जो आहे तो एका जागी आहे. मस्त असं आपण म्हणतो ना की अंगणामध्ये वारं घेत आकाशातल्या चांदण्या बघत छान असं जेवलो. एकत्र बसून गप्पा वगैरे मारल्या. बरं वाटलं. चला या व्हिडिओचा इथं एंड करते. आवडला तर लाईक करा. मनापासून आभारी. श्री स्वामी समर्थ.